गणपतीची वर्गणी मंडळाची मूर्ती काय त्यांच्या सोबत मूर्ती आहे हो आपली वर्गणीचं तुला हो दे काका हो काका कोणी घरात आहे का गणपतीची वर्गणी द्या लवकर अरे 5 आणि 6ची आपण काल वर्गणी घेतली का रे हा रे घेतली ती ते भाई पण त्या जरा मंडपाला जरा समजाव यावेळी जरा जास्तच रेट लावतोय तो तू थांब रे जरा वर्गणीचा गोला हो दे मी बोलतो त्याच्याशी नमस्कार काका नमस्कार गणपतीची वर्गणी यावेळेला खूप उशीरच झाला म्हणा हो ना अजून खूप सजावटीची कामं बाकी आहेत वर्षही पटकन निघून गेला ना हो काका गणपतीची वर्गणी दिलीच पाहिजे पण काय रे यावर्षी किती वर्गणी काढायची ठरवलं फक्त 1100 यंदा खर्चही खूप आहे ना ते झालंच रे हो महागाई किती वाढली हरकत नाही तोच देणार आहे आपल्याला त्याच्यासाठी 1100 रुपये म्हणजे काहीच नाही थांबा आलो मी हो अरे काय वर्गणी दामटे काका दरवाजा खोलला हो दामले काका आम्हाला पण द्या वर्गणी लवकर पेन कुठे ठेवलं रे अरे दरवाजा खोलता की नाही दामले खोलतील भाई जर साव हो दामटे काका उघडलं अहो आम्हाला पण द्या बापाची वर्गणी लवकर जाऊ द्या अरे गणपतीची वर्गणी मोठा गणपती बसला तुमची किती वर्गणी आहे 1100 दरवर्षीप्रमाणे ठीक आहे पावती फाड रे आणखी हो फाडतो भाई चंद्रकांत दामले हे घ्या हा धन्यवाद काका धन्यवाद चांगला करा उत्सव हो गणपतीला या नमस्कार करायला हा. ए भाई तुमचा काय संबंध इथे वर्गणीचा संबंध म्हणजे सांग याला आम्ही येतो का तुमच्या अंगावर वर्गणी मागायला येतो का ए भाई तुमच्या शंकरपाळ्याच्या पोरी आमच्याकडे लिफ्टिंग वगैरे घ्यायला येतात ए भाई आता निघायची तू तर राडा होईल राडा चल बाबू चल काय करतो चल भाई बघू चल यांना आता बघूया चल काय करतो बघू चल दादा याचं दरवर्षीच झालंय परत द्यायला पाहिजे काहीतरी हो का अच्छा ए इथे कशाला आला ए भाई तुझी शंकरपाड्यातली माणसं आहेत ना आमच्याकडे येतात दूध घ्यायला समजलं ए त्याचा संबंध काय इकडे संबंध काय म्हणजे कोणाशी बोलतो कमी कर म्हणजे काय? दादा आले दूध ना का काय होय आता आलाच आहेत ना तर प्रसाद घेऊनच जा थांबा अरे तुझे बर सांगून ठेवतोय ए तुझा एरिया कोणता रे आपलाच एरिया शंकरपाडा आणि तुझा दूध नाका लाज नाही वाटत का रे तुम्हाला भांडणं करायला हं? दूध नाका म्हणे गणपती एक आणि त्यांचे भाविक अनेक माझी परिस्थिती नसतानाही तुम्हा दोन्ही मंडळांना मी वर्गणी दिली का तर बाप्पा माझाच नाही तर आपल्या सगळ्यांचा आहे म्हणून पण त्या बापाची वाटणी तुम्ही करताय हे तुम्हाला पटतं का बाळांनो लोकमान्य टिळकांनी हा उत्सव का सुरू केला तर आपला समाज एकत्र यावा आपल्या हिंदू बांधवांनी एकत्र उभं राहावं ब्रिटिशांवर विजय मिळवण्यासाठी हा उत्सव एक निमित्त मात्र ठरावा हा त्यांचा ध्यास होता पण आजची परिस्थिती ही अजून सुधारलेली नाही शिक्षण आहे पण नोकरी नाही
महागाई वाढली, भ्रष्टाचार वाढत चाललाय, पण पगार वाढ होत नाही. याच्यावर कधी विचार केलाय तुम्ही? नाही. एक गाव एक गणपती असा संकल्प असावा. सर्व तरुणांनी हा विखुरलेला समाज एकत्र आणला पाहिजे. हा उत्सव फक्त देखाव्याचा नाही, तर आपल्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी असावा. सर्व समाज गुण्या गोविंदाने राहायला पाहिजे. आज लोकमान्य टिळक नाहीत, पण मला तुमच्यासारख्या तरुण पिढीकडून आशा आहे. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं गिरिधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं गणपती बाप्पा मोरया.